बातमी आहे रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाची। आजचा त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवार यांचं हे आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस या आंदोलनाची धार अधिकच तीव्र होतीये। कर्जमाफीच्या जाचकटी जोपर्यंत सरकार हटवत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा रोहित पवारांनी घेतलाय। आजचा दिवस या आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण आज दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार आणि खासदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे। दुसरीकडे सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे। सध्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे दोघेही सातत्याने रोहित पवार यांच्या संपर्कात आहेत, परंतु रोहित पवार यांच्या मुख्य मागण्यांना अद्याप शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी संमती दिलेली नाही। त्यामुळे सरकार आणि आंदोलक यांच्यात कोंडी फुटणार की रोहित पवार यांचं आंदोलन आणखी उग्र रूप धारण करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर अन्नत्याग आंदोलनावर रोहित पवारांवर टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर खासदार निलेश लंके यांनी जोरदार टीका केली आहे। लंके नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात। आता या सरकारच्या मंत्र्याला रोडवर आपण फिरून द्यायचं नाही हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो। आपल्या नेत्याची जर ही परिस्थिती होत असेल तर आपण कार्यकर्त्यांनी आपण जर शेतकरी पुत्र म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे याच्या ठिकाणी सांगू इच्छितो। गावागावातले रस्ते बंद करा, तहसील ऑफिस बंद करा, त्या तहसीलच्या दारात कोंबड्या, तुमचे बकरं, शेळ्या, मेंढ्या सगळे घातल्याशिवाय हे सरकार जागी होणार नाही। माझं तर म्हणणं आहे 2 दिवसात काही निर्णय नाही झाला ना हे सगळे बकरं, शेळ्या, गुरं घेऊन मंत्रालयातच घालू आपण। कुणीतरी आता टीका टिप्पणी करतय, रोहित दादा काय म्हणले आता काहीतरी काय करतात, अरेस्ट करतात। तुम्ही 1 तास उपाशी राहून दाखवा ना, लाज तरी वाटलं पाहिजे ना, तुम्हाला बोलण्यासाठी लाज तरी वाटलं पाहिजे ना। लावायचे आपले जीभ टाळूला काहीतरी बोलायचं। अरे कोणीतरी त्या ठिकाणी पुढे येते म्हणून तुम्ही टीका टिप्पणी करता। अरे तुम्ही पण शेतकरी पुत्र आहे ना, तुमचे बाप दादा शेतकरी होते, इथं जाणीव ठेवा, इथं जाणीव ठेवा। ठीक आहे, रोहित दादा स्टंट करताना जा ना, तुमच्या मुख्यमंत्र्याकडे जा, मंत्र्यांकडे जा, डिसिजन घ्या, आजच्या निर्णय जाहीर करा ना, आमचे रोहित दादा लगेच उठते।